नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचं आहे मेथीची भाजी. ही मेथीची भाजी खुडून घेतलेली आहे. जितकेपर्यंत कोवळे देठ लागतात तिथपर्यंत ही भाजी खुडून घेतलेली आहे. आता ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. सुरुवातीला प्रथम पहिलं ज्यावेळी आपण पाण्यात घालणार त्यावेळी एक 5 ते 10 मिनटं ती भाजी पाण्यात भिजवून ठेवायची, म्हणजे त्याला जी माती वगैरे असते ती निघून जाते. त्याच्यानंतर 2 ते 3 वेळा आपण ती पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि चाळणीवरती भाजी निथळत ठेवायची आहे. भाजी निथळून पूर्ण पाणी त्याच्यामधलं गेलं की भाजी चिरून घ्यायची आहे. आता त्यासाठी लागणारे साहित्य: शेंगदाण्याचं कूट, लसूण, मिरची आणि तूर डाळ आणि शेंगदाणे मी भिजत घातलेले आहेत. एक अर्धा तास स्वच्छ पहिले तूर डाळ आणि शेंगदाणे धुवून घेतले आणि नंतर ते भिजत घातलेले आहेत. आता इथे मी कढईमध्ये एक 4 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिरची बारीक करून 3 मिरच्या घेतल्या आणि त्या मिरच्या बारीक करून घातलेल्या आहेत. आता एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या ठेचून घातलेल्या आहेत. हे दोन्ही सगळं एकदम परतून घेते आहे. त्याच्यामध्ये आता लसूण आणि मिरची चांगल्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये चिरून जी भाजी ठेवलेली आहे मेथीची ती घालायची आहे. ह्या भाजीमध्ये इथे आपण कांदा वापरत नाही आहोत. इथे आपण डाळ घालायची आहे. तूर डाळ आणि शेंगदाणे जे असतात ते अर्धे अर्धे असे करायचे आणि ते भिजत ठेवायचे एक अर्धा तास तरी कमीत कमी, आणि नंतर आपण भाजीमध्ये ते घालायची आहेत. आता भाजी फक्त घातल्यानंतर ही आपण आधी सुरुवातीला परतून घ्यायची आहे मिरची आणि लसणाबरोबर. आता इथे मध्ये मी थोडीशी जागा केली आणि त्याच्यामध्ये हे डाळ आणि शेंगदाणे जे भिजत घातलेले होते ते घालत आहे. आता ही बाजूची जी भाजी आहे ती त्याच्यावरती डाळ आणि ह्याच्यावरती आपण घालायची आहे आणि त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्येच आपल्याला ती शिजवून डाळ आणि भाजीबरोबरच शेंगदाणे शिजले पाहिजेत. म्हणजे त्याला आपल्याला पाणी दुसरं घालायचं नाही आहे जास्त. भाजी मध्ये मध्ये परतते वेळी आपल्याला बघायचं आहे डाळ शिजली आहे का. डाळ शिजली की मग भाजी शिजली आहे आपली. आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. डाळ शिजलेली आहे. ही भाजी पूर्ण शिजून झाली आहे. तर आता इथे मी पुन्हा जरा मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ घालत आहे. आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते आणि हे सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशा रीतीने ही आपली मेथीची डाळ आणि शेंगदाण्याचं कूट घालून केलेली भाजी तयार झालेली आहे. ही मेथीची भाजी ही मी दुसऱ्या प्रकारे दाखवलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.